नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित भाग 2 घटक 9 दशांश अपूर्णांक आपण पाहत आहोत. दशांश अपूर्णांकाची व्याख्या आपण पाहिलेली आहे, वाचन पाहिलेलं आहे. बाजारामध्ये आपण गेलो असता किंवा भाजी खरेदी करण्यासाठी गेलो असता तर आपल्याला अशा पद्धतीचं बाजारामध्ये एखाद्या वस्तूवरचं MRPचं लेबलिंग 24.50 किमतीचं दिसतं. म्हणजे इथंसुद्धा 24.50 म्हणजे दशांश अपूर्णांक आहे, म्हणजे 24.5 रुपये आपण म्हणतो. अशा पद्धतीचे अनुभव आपल्याला 12.50, 17.50 किंवा 20.75 अशा पद्धतीचे अनुभव किमतीचे आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी संख्या लिहिल्यानंतर दशांश अपूर्णांकामध्ये तर दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत कशी लिहितात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक स्पर्धा परीक्षांना यावरती प्रश्न असतो, त्यामुळे भविष्यामध्ये हा घटक अतिशय पक्का करा. पूर्णांक संख्येतील अंकांची स्थानिक किंमत ज्या पद्धतीने आपण ठरवतो त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकातील स्थानिक किंमत आपल्याला ठरवता येते. उदाहरणार्थ 73.82. आता दशांश चिन्हाच्या डावीकडं 73 आहे, या 3ची किंमत 3 गुणिले 1 आणि 7ची किंमत 7 गुणिले 10 70. ओके, आणि 3 1 3. आता 8 या संख्या दशांश चिन्हाच्या उजवीकडचा पहिला अंक आहे 0.8 म्हणजे 8 दशांश म्हणून 8 गुणिले 1/10 अपूर्ण आहे म्हणून 8 गुणिले 1/10 बरोबर 8/10 म्हणजे 0.8. आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत सुटे दशक क्षेत्राच्या ठिकाणी आहे, त्यामुळे 2 गुणिले 100 म्हणजे 2/100 म्हणजे 0.02. ओके. Place value of the digit in a decimal fractions. We can determine the place value of the digit in decimal fractions in the same way that we determine the place value of digits in whole numbers. In 73.82, the place value of 7, here 7 place 10th. Okay, therefore 7 into 10, 70. And of 3 unit place 3 into 1 3. Similarly, the place value of 8 here 8 right hand side of decimal point. Okay, therefore 8 into 1 upon 10, 8 upon 10 means 0.8. And the place value of 2 here 2 into 1 upon 100, that means 2 upon 100, that means 0.02. ओके. उदाहरण संग्रह 18, प्रॉब्लेम उदाहरण संग्रह 38, प्रॉब्लेम सेट 38. खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. रीड द डेसिमल फ्रॅक्शन्स अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट. 6.13 या ठिकाणी दशांश चिन्हाच्या डावीकडे एकक स्थानचा अंक आहे 6 म्हणून त्याची किंमत 6. ओके, 6.13. 6ची किंमत 6चं ठिकाण एकक स्थानचं आहे, 6 युनिट व्हॅल्यू 6. 1चं ठिकाण आहे 10th 0.1. ओके, 3चं ठिकाण आहे 100th, दॅट मीन्स 0.03. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा 48.84. 48.84 या ठिकाणी डावीकडचा 4 आहे तो 4 10th प्लेस आहे, त्यामुळे 4 गुणिले 10 40. 8 या ठिकाणी एकक ठिकाण आहे, युनिट प्लेस 8च किंमत आहे त्याची. हे 8 जे आहे इथलं हे 8 उजवीकडचं दशांश चिन्हाची उजवीकडची पहिली संख्या आहे, ते 10th ठिकाण आहे 0.8 0.8. हे 4 जे आहे ते 100th ठिकाण आहे शतकाच्या ठिकाणचं, त्यामुळं या 4ची किंमत 0.04. ओके. त्यानंतर आता तोंडी आपल्या लक्षात येऊन जाईल 72.05 आहे, या ठिकाणी 72.05. डावीकडं 7 आहे ते 10th प्लेसचं आहे, त्यामुळं 7 गुणिले 10 70. हे 2 आहे युनिट प्लेस आहे, एकक स्थानचा आहे किंमत त्याची ती 2. दशांश चिन्हाच्या उजवीकडचा 0 जो आहे 10th आहे, त्यामुळे 0.0. आणि हा जो 5 आहे तो 100th ठिकाण आहे, त्यामुळं या ठिकाणी त्याची किंमत 0.05. ओके. चौथा आहे 3.4 युनिट प्लेस आहे 3चं, 3 into 1 3.
दशांश चिन्हाच्या उजवीकडचं 4 आहे, 10th प्लेस आहे 0.4. पाचवं उदाहरण आहे 0.59, 0.59, 0.59. हे 0 युनिट प्लेस आहे, 0 किंमत त्याची. दशांश चिन्हाच्या उजवीकडचा अंक आहे 5, 10th ठिकाण आहे 0.5 आणि 0.09 या 9ची किंमत आहे. 100th ठिकाण आहे 0.09. ओके. आता दशांश अपूर्णांकाचा उपयोग, यूज ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स. या ठिकाणी 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 1 पैसा म्हणजे 1/100 रुपया म्हणजे 0.01. 100 पैसे म्हणजे रुपये किती? 0.01 रुपये. 50 पैसे म्हणजे 50/100 रुपये म्हणजे 0.50, म्हणजे आपण म्हणतो 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया, 0.50 रुपया. 75 पैसे बरोबर 75/100 रुपये म्हणजे 0.75 रुपये. ओके. इथं 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 1 सेम बरोबर 1/100 मीटर बरोबर 0.01 मीटर. ओके. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 1/100. सेंटीमीटरचं मीटर करताना 100 भागायचं. 1/100 मीटर म्हणजे 0.01 मीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे 25/100. सेंटीमीटरचं मीटर करताना 100 भागायचं म्हणजे 0.25. अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचा उपयोग आपण व्यवहारामध्ये करतो आहे. 60 सेंटीमीटर म्हणजे 60/100 मीटर म्हणजे 0.60 मीटर म्हणजे 0.60 काय 0.6 काय. ओके. उदाहरण संग्रह 39 या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 39. किती रुपये आणि किती पैसे ते लिहा म्हटलेलं आहे. राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. रुपये 58.43 म्हणजे 58 रुपये 43 पैसे. 58 रुपये 58 अंकात लिहा, पुढं रुपये म्हणा आणि 43 अंकातल्या पुढे रुपये म्हणा. 58 रुपये 43 पैसे. त्यानंतर दुसरं 9.30 रुपये म्हणजे 9 रुपये 30 पैसे. 9 अंकातल्या रुपये शब्दातल्या आणि 30 रुपये. तिसरं 2.30 2 रुपये 30 पैसे. 2 रुपये 3 म्हणजे या ठिकाणी 2 रुपये 3 पैसे. ओके. कारण 2.30 आणि 2.3 समान आहे, सारखेच आहे, त्यामुळे 2 रुपये 30 पैसे म्हणजे 2 रुपये 3 हे दोन्ही समान आहे. 2.3 म्हणजे 2 रुपये 30 पैसे. किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा. राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल पॉईंट्स. आता 6 रुपये 25 पैसे म्हणजे 6.25 रुपये. ओके. अशाच पद्धतीनं 15 रुपये 70 पैसे म्हणजे 15.70 रुपये. त्यानंतर 8 रुपये 5 पैसे म्हणजे 8 रुपये 5 पैसे म्हणजे 8.05. कारण 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 5 पैसे म्हणजे अशा पद्धतीने 0.05 म्हणून 8 रुपये 5 पैसे म्हणजे 8.05. पैशाचं रुपये करताना 100 भागायचं आहे म्हणून 5 पैसे म्हणजे 5/100 सुटे दशक शतक म्हणजेच सुटे दशक शतक. ओके. त्यानंतर 22 रुपये 4 पैसे. यासारखंच 22 रुपये 4 पैसे म्हणजे 22.04 रुपये. ओके. त्यानंतर 720 पैसे. 720 पैसे म्हणजे 7 रुपये 20 पैसे, 7.20 रुपये. ओके. 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 700 पैसे म्हणजे 7 रुपयांवरचे 20 म्हणजे 7.20 रुपये. ओके. 720 पैसे म्हणजे 7 रुपये 20 पैसे 7.20 रुपये. पुढचा प्रश्न आहे तिसरा. किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा. राईट हाऊ मेनी मीटर इन डेसिमल फॉर्म. या ठिकाणी राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. 58.75 मीटर म्हणजे या ठिकाणी 58 मीटर आणि 75 सेमी. 58 शब्द अंकातल्या मीटरल्या शब्दात 58.75 58.75 मीटर. एक लिहून दाखवतो उदाहरण. 58 मीटर आणि 75 सेमी. ओके. अशा पद्धतीनं पुढं 9.30 मीटर म्हणजे 9 मीटर आणि 30 सेंटीमीटर. 0.30 मीटर म्हणजे 0 मीटर
आणि 30 सेंटीमीटर. 9 या ठिकाणी पुढचा 1.62 मीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आणि 62 सेंटीमीटर. 91.4 मीटर म्हणजे 91 मीटर 4 सेंटीमीटर. 7.02 मीटर म्हणजे 7 मीटर 2 सेमी आणि 0.09 मीटर म्हणजे 9 सेमी. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न आहे किती मीटर हे दशांश पद्धतीत लिहा. पहिला आहे 1 मीटर 50 सेंटीमीटर दशांश 1 मीटर 50 सेमी. एक लिहितो 1 मीटर 50 सेमी दशांश अपूर्णांकातले दशांश चिन्ह पद्धतीत 1.50. ओके. 1 मीटर 50 सेमी म्हणजे या ठिकाणी 1.50 मीटर. ओके. अशाच पद्धतीनं 50 मीटर 40 सेंटीमीटर म्हणजे 50.40 मीटर. 50 मीटर 4 सेमी म्हणजेच 50.04 50.04 मीटर. ओके. 734 सेमी 7 सेमी 700 म्हणजे 7 मीटर. 100 सेंटीमीटरचं 1 मीटर. त्यामुळं 7.34 मीटर हे 734 सेमीचं. ओके. त्यानंतर 10 सेमीचे 0.10 मीटर. 2 सेंटीमीटरचे 0.02. 10 सेमीचं 0.10 मीटर आणि 2 सेमीचं या ठिकाणी 2 सेमीचं 0.02 100 भागल्यानंतर मीटर. ओके. पुन्हा पाचवा प्रश्न आहे किती सेमी आणि किती मिमी ते लिहा. 6.9 सेमी म्हणजे 6 सेमी आणि 9 मिलीमीटर. 6 अंकातल्या 6 सेमी आणि 9 मिमी म्हणजे मिलीमीटर. 20.4 सेमी म्हणजे 20 सेमी आणि 4 मिमी. 0.8 सेमी म्हणजे 0 सेमी आणि 8 मिमी. 20.4 सेमी म्हणजे 20 सेमी आणि 4 मिमी. ओके. त्यानंतर 0.5 सेमी म्हणजे 0 सेमी आणि 5 मिमी. ओके. पाचवा होता राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स. 6वा प्रश्न आहे किती सेमी हे दशांश पद्धतीत लिहा. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन डेसिमल फॉर्म. या ठिकाणी 7 सेमी 1 मिमी म्हणजे 7.1 सेमी. 16 मिमी म्हणजे 1.6 मिमी. ओके. कारण 10 मिमीचा 1 सेमी म्हणून मध्ये दशांश चिन्ह येतोय. 7 सेमी 1 मिमी 7 सेमी 1 मिमी म्हणजे 7.1 सेमी. 16 मिमी म्हणजे 1.6 सेमी. त्यानंतर 144 मिमी म्हणजे ह्याला 10 भागायला लागतं कारण 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर म्हणून 14.4 सेमी आणि 8 मिमी म्हणजे 0.8 सेमी. यातील पुढचा भाग आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओला लाईक द्या. कमेंट बॉक्समध्ये काही उणीव असेल तर जरूर कळवा. किंवा प्रोत्साहन देण्यासाठी जरूर कमेंट्स द्यावी. धन्यवाद.